निसर्गाच्या खूप जवळ जायचं असेल ना तर जंगलांचीच वाट धरावी लागते. पण आता जंगलं तरी कुठे राहिली तो? नाही मंडळी, याला उत्तर आहे. पण अशा ठिकाणी जाताना काही पथ्ये पाळावी लागतात. इथे यावं, इथल्या सुंदर निसर्गराजीत हरवून जावं, प्राणी पक्षी जीवांच्या दुनियेत मुक्त सफर करावे आणि परत येताना मात्र मागे फक्त पाऊल खुणाच ठेवून फोटो आणि व्हिडिओ रूपी आठवण घेऊन परतावं अशा सुंदर जागा. महाराष्ट्राचा अमेझॉन समजला जाणारा तिल्लारी आणि दोडामार्ग परिसर घनदाट जंगलांनी व्यापलाय. ही जंगलं सदाहरित निमसदाहरित पानगळीची आहेत. या जंगलांमध्ये कातळसडे, पाणथळ जागा आणि असंख्य नद्या आहेत. या सह्याद्रीच्या रांगांचा हा पश्चिम घाट जैवविविधतेच्या अलौकिक अशा श्रीमंतीने नटलेला आहे. याच भागात कितीतरी प्रदेशनिष्ठ, आदिवासनिष्ठ जीव आणि वनस्पती लाखो वर्षांपासून आपलं अस्तित्व टिकवून आहेत. आज मी तुम्हाला याच परिसरातल्या देवराया, तिलारी नदीचा परिसर, जंगल सफारीचा नाईट ट्रेल, पुरातन कोकणी मंदिर आणि जंगलातल्या एका घरातला मस्त मुक्काम अशी एकूण सैर घडवणार आहे. तेव्हा चला मित्रांनो, पुन्हा एकदा एपिसोड आलेला आहे. टीव्हीवरती 4K सेट करून रिलॅक्स बसा आणि चला माझ्याबरोबर या कोकणातल्या जंगलातील सफारीला. असला एक्सायटेड आहे ना मी तुम्हाला ही मस्त अशी मालिका दाखवायला. मग काय, आम्ही निघालो. आंबोलीच्या घाटातून वेडी वाकडी वळणं घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यातील कुडासे गावच्या वानोशीवाडीत पोहोचलो. वानोशी फॉरेस्ट होमस्टे हे एक जंगलातलं सुंदर असं ठिकाण. मंडळी, हे वानोशी फॉरेस्ट होमस्टे म्हणजे प्रवीण देसाई नावाच्या एका अवलियाने स्वतःच्या शेतात राखलेलं जंगल बरं का. गाडी एका जंगलातल्या घरापुढे येऊन थांबली. रूम मध्ये गेलो. प्रशस्त अशा कौलारू रूम मध्ये सामान ठेवलं. फ्रेश झालो. इथल्या बागेतून घराबाहेरच्या अंगणात जेवायला गेलो. शुद्ध शाकाहारी चविष्ट जेवण झालं. थोडासा आराम करून 4:30च्या सुमारास गावातल्या तिलारी नदी काठचा परिसर पाहायला गेलो. सह्याद्रीच्या रांगांमधून नागमोडी वळणे घेत ही नदी कुडाशे गावातल्या माडांच्या बागायतीजवळून पुढे जाते. याच नदीच्या काठावरचं एक अजस्र असं झाड बघायला आम्ही इथे थांबलो. नमस्कार मंडळी, सोमनाथ नागोडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आहोत आता तिलारीच्या जंगलामध्ये. तिलारीच्या जंगलातल्या एका सुंदर अशा ठिकाणी आपण आहोत. मंडळी, एखादं झाड किती मोठं असू शकतो विचार नाही करवणार एवढं मोठं झाड मी आता पाहतो. 500 ते 600 वर्षापूर्वीपासून हे झाड इथे आहे. आणि त्याचा बुंदा जर पाहिला ना तुम्ही, म्हणजे खोड ज्याला आपण म्हणतो, विश्वास नाही बसणार. म्हणजे एक 10 बाय 10ची रूम वगैरे असते ना, त्याच्यापेक्षा जास्त बुंदा मोठा आहे. 10 बाय 10 काय, त्यापेक्षाही मोठा असेल, इतकं हे मोठं झाड आहे. आणि या वानोशी फार्म स्टेला आल्यानंतर आपल्याला इथे एक मोठं झाड त्यांनी आम्हाला बघायला आणलं आहे. आणि आपल्याबरोबर आहेत आत्ता वानोशीचे सर्वा प्रवीण. आणि प्रवीण सर आपल्याला सांगणार आहेत ना की हे झाड काय आहे, किती वर्ष जुनं आहे. खूप जबरदस्त मोठं विशाल असं हे झाड आहे. हो, आपण आता उभे आहोत तिलारी नदीच्या काठावर कुडासे गावातल्या वानोशी वाडीमध्ये. हे मोठं झाड आहे, म्हणजे 500-600 वर्षापूर्वीचं झाड आहे हे पूर्ण. आणि याचं बॉटनिकल नाव आहे टेट्रामेलस नुडीफ्लोरा. ओके. याला मराठीमध्ये सिडम किंवा सिडबा म्हणतात. ओके. हां, नुडीफ्लोरा म्हणजे हां, म्हणजे विंटरमध्ये हे पूर्ण झाड निवड होतं. ओके. म्हणजे त्याची सगळी पानं गळतात, खाली पडतात, त्यामुळे न्यूडीफ्लोरा असं नाव दिलं याला. ओके. हो, आणि या झाडावर बऱ्याच प्रकारची झाडं आहेत. तुम्ही बघाल आजूबाजूला तर हे करंजचं झाड आहे, हे फायकसचं झाड आहे, काजऱ्याचं झाड आलंय, पामचं झाड आहे, या बाजूला आहे पामची झाड. ओके. या झाडाच्या वरती ते हां, नाही, झाडाच्या आजूबाजूला वाढलेले आहेत, झाडांच्या आतमध्ये पण आहेत आणि खोडावर वगैरे असे वाढलेले आहेत.
पूर्ण डायव्हर्सिटी आहे आणि हा पूर्ण एरिया या झाडाने होल्ड करून ठेवलेला आहे. हो. म्हणजे खूपच लँडस्लाईड वगैरे होऊ शकत नाही ते हो. या झाडामुळे. हो. आणि मोठे मोठे पक्षी वर बसतात, हॉर्नबिल येतात, ग्रेट, तिन्ही प्रकारचे हॉर्नबिल असतात या झाडावर हां या झाडावरती. म्हणजे त्यांचं घरच एक हां प्रकारे. घर म्हणजे त्यांना खूप दूरवरचं दिसतं, म्हणजे शिकार ते पकडू शकतात. इगल असतात वर बऱ्यापैकी. मंडळी, एखाद्याला वाटेल की काय एवढं, झाडच तर आहे. अहो पण या महाकाय झाडामुळे कितीतरी जीव, पक्षी, वेली अगदी गोण्या गोविंदानं अनेक वर्ष या झाडावरती राहत होते, हे तर कळलं. हे बघा ऋषी उभा राहिलाय. ती एक बाजू आहे, मला वाटतं मोजलं ना तर 20 फूट हे नक्की भरेल. एवढं या बाजूने पण संपत नाहीये, खोड संपत नाहीये. काही वेळातच या झाडाचं मोठेपण बघण्यामध्ये आम्ही घडवून गेलो. त्याचा आवाका पाहताना अचंबित व्हायला होतं. हे पाहून पुढे मग नदीच्या बंधाऱ्यावरील गुळगुळीत दगडांच्या ढिगाऱ्यावर पोहोचलो. इथे स्टोन बॅलन्सिंग करण्याची प्रवीणने आयडिया दिली. अनेक ठिकाणी यातील तरबेज असे कलाकार ही दगडं अशा तऱ्हेने रचतात की त्यातून सुंदर शिल्पांचं दर्शन होतं. आम्ही काही काळ हे केलं. मंडळी, स्टोन बॅलन्सिंग हा प्रकार आम्ही शिकतो इथे. ऋषी पहिल्यांदा करतो आणि सक्सेसफुली त्याने बरीच मोठी शिग लावली आहे. प्रवीणची अर्थातच मोठी आहे, कारण तो तरबेज खेळाडू आहे या खेळातला. त्याने आम्हाला इकडे तिलारी नदीच्या काठावर आणले आणि विशाल झाड पाहून आम्ही आता इथे येऊन स्टोन बॅलन्सिंग शिकतो आहे. स्टोन बॅलन्सिंग करायचं असेल तर चित्त थाऱ्यावर शांत हवं, माइंड बॅलन्स्ड हवं. बऱ्याच गोष्टी दिसत असतील कदाचित त्याच्यातून, हे पाहतोय आम्ही. मी हे पहिल्यांदाच केलं आणि मी लडाखला जेव्हा आपण गेलो होतो तेव्हा पण बघितलं होतं हे स्टोन बॅलन्स, पण मी कधी ट्राय नव्हतं केलं. आज मी पहिल्यांदा ट्राय केलं. यावर एक कामनेस पाहिजे, फुल कॉन्सन्ट्रेशन लागतं आणि दगडं शोधायचं पण स्किल लागतं. तर तुम्ही इथे आल्यावर जरूर हे करा आणि तुमचा एक इथे मार्क राहील. खूप आनंद भेटतो हे केल्यावर, माहीत नाही का, एकदम सॅटिस्फॅक्शन. इथे फिशिंग चाललंय बघा. जिथे पाहतोय ना, इथे गे बसलेले आहेत आणि फिशिंग करताना आम्ही हे सगळं पाहतोय. या वाहत्या पाण्याला पाहत पाहत, पक्ष्यांचे आवाज ऐकत, ग्रेट हॉर्नबिलचे काही ठिकाणी ओरडणं ऐकू येत आहे. मोठी विशाल झाडं या नदीच्या, तिलारी नदीच्या तीरावर वसलेली आहेत. माड तर खूप आहे, माडाची झाडी गर्द झाडी आहे, बाजूला जंगल आहे, डोंगर आहे आणि त्याच्यातून ही वाहणारी तिलारी नदी आणि तिचा काठ. संध्याकाळची शांत शीतल वेळ आहे आणि त्यावेळी इथं बसल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती येते. काय येते ते सांगणं अवघड आहे, पण खूप वेगळी अनुभूती आहे. इतकं रिलॅक्स वाटतंय ना, खूप रिलॅक्स, मस्त. इथला निवांतपणा मनातली हुरहुर शांत करून गेला. त्या सुंदर संध्याकाळी सौमित्राच्या सांज गारव्यातल्या त्या ओळी अलगद ओठांवरती आल्या. खरंच
संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं, तुझी आठवण दाटून येते आणि मन विसहतं. मालवणी पद्धतीने बनवलेलं रुचकर चिकन आणि नाचणीची भाकरी खाल्ली. जेवण करून घरापलीकडच्याच प्रवीणच्या राखलेल्या जंगलामध्ये गमबूट घालून नाईट ट्रेलसाठी गेलो. टॉर्च, मोबाईल लाईटच्या मदतीने प्रवीण तिथला एक एक जीव आम्हाला दाखवत होता, माहिती देत होता. इथे अंधारात प्रवीणने आम्हाला सर्व लाईट्स बंद करून जंगलात झाडावर चमकणारं बायोलुमिनसंट फंगी दाखवलं. हे फार अजब आणि सही होतं. याआधी अंधारात जंगलात चमकणारं काहीतरी असतं हे आम्हाला माहीत नव्हतं. बराच वेळ प्रयत्न करून कॅमेऱ्यात ही चमकणारी फंगी आम्ही टिपली. वाव, समोरच्या लाईटमध्ये काहीतरी वेगळं दिसत होतं. या जंगलात बेडकांची एक अनोखी दुनिया आहे. हे सगळं आमच्यासाठी नवीनच होतं. ही आगळीवेगळी माहिती ऐकून या जीवांबद्दल कुतूहल निर्माण होऊन नवल वाटू लागलं. दुसऱ्या दिवशीच्या प्रसन्न सकाळी पक्ष्यांच्या आवाजाने जाग आली. सह्याद्रीच्या रांगांमधली धुक्याच्या ढगांची दाटी भेदून सूर्याची किरणं घनदाट झाडीतून जमिनीवर पोचायचा निष्फळ प्रयत्न करत होती. त्या रम्य सकाळी कोंबड्याच्या बांगेने कुडासे गाव जागा होत होता. सृष्टी जणू नवीन रूप धारण करत होती. दाट झाडीतल्या घराच्या आजूबाजूलाच आता काही दिसतंय का हे आम्ही पाहू लागलो. आपलं जाळं विणून विसावलेला कोळी, अंगणातली खारुताई, झाडावरचा नारळ कुरतडून खाणारं शेकरू आणि घरापुढच्या पाणवठ्यावर बसलेली शमा सकाळ एकदम झकास बनवून गेली. इथे पावसाळ्यात हार्पिंग, मॅक्रो फोटोग्राफी, कीटकांचं निरीक्षण अशा गोष्टींसाठी लोक येतात.
सकाळी वाणोशीमधला घावणे चटणी हा नाश्ता केला. आता बाजूच्या ओहळाजवळ इथे खाली ओढा आहे, कसा आहे माहीत नाही, जाऊन बघूया कसा आहे. आता बाजूच्या ओहळाजवळ फेरफटका मारायला गेलो. पाण्यावर मचान बांधलंय. इथं मुलं पोहत होती. ह्या डोहामध्ये छान डुंबता येईल अशी व्यवस्था आहे. वानोशी फॉरेस्ट होमस्टेमध्ये इथे असा हा ओढा आहे जो शांतपणे वाहतोय. खूप रिलॅक्स आणि निवांत अशी जागा आहे. कसलाही आवाज नाही आहे, फक्त पक्ष्यांचे आवाज ऐकत शांतता अनुभवायची असेल तर इथं येऊन काही वेळ बसायचं. खूप छान वाटेल तुम्हाला. ते वानराचा कधी कधी आवाज येतो आणि जसं आम्ही या वानराच्या आवाजाला दुर्लक्ष करतोय तसंच तुम्ही आमच्या चॅनलच्या सबस्क्राईब बटनला दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून जर ते रेड असेल त्याला ग्रे करून टाका आत्ताच्या आत्ता आणि सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे आम्ही असेच नवीन व्हिडिओ बनवत राहू आणि तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. आपण आता आहोत दोडामार्गमधल्या वानोशी फॉरेस्ट होमस्टेमध्ये. प्रवीण देसाई नावाचा एक आवली आहे, चालवतो. अशा प्रकारचे होमस्टे पाहायला जनरली नॅचरलिस्ट, बर्ड लवर्स किंवा ज्यांना खूप निसर्ग आवडतो ना अशी लोक येतात. कारण हे जंगलामध्ये फिरणं, प्राणी पक्षी कीटक यांना अनुभवणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी खूप आवड असावी लागते. पण मला त्यापेक्षा विशेष वाटतं की अशा प्रकारचे होमस्टे चालवणाऱ्यांचं म्हणजे प्रवीण सारख्यांचं. कारण ही लोक खऱ्या अर्थाने खूप पॅशनेट असतात, खूप निसर्गाला जपणारे असतात, प्रेम करणारे असतात. जनरली आपण जंगलामध्ये अनेकदा फिरतो, पण एवढे बारकावे जंगलाचे आपल्याला आयुष्य शिकवणाऱ्या गोष्टी या छोट्या मोठ्या कीटकांमधून, प्राण्यांमधून, पक्ष्यांमधून हे लोक अगदी सहजगत्या उलगडून सांगतात. आणि मग हे जंगल कुठेतरी आपलंसं वाटायला लागतं. त्या निसर्गाबद्दल आपल्या मनामध्ये एक आत्मीयतेची भावना निर्माण होते. हे सगळं गरजेचं आहे. कारण जंगलात जर फिरायचं असेल, निसर्गाला जर जवळ करायचं असेल तर अशा प्रकारे इथल्या जंगलांमध्ये जास्तीत जास्त फिरलं पाहिजे. जंगल भ्रमंती केली पाहिजे. पुढच्या पिढीलाही आपण हा ठेवा दिला पाहिजे. त्यांना या आवडी लावल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांना हे सगळं निरीक्षण करण्याची एक शक्ती मिळेल. वानोशी या होमस्टेमध्ये निरीक्षणासाठी अनेक जागा आहेत. मंडळी, या प्रॉपर्टीमध्ये आणखी एक मचाण आहे आणि खूप उंच आहे. त्या मचाणाची खासियत काय तर जंगल वरून पाहण्याची एक मजा असते ना, ती मजा या मचाणामध्ये मिळते. वरच्या बाजूने पक्षी पाहायचं, प्राणी पाहायचे आणि या राखलेल्या जंगलाला पाहायचा हा अनुभव हे मचाण तुम्हाला देतं. आणि सगळे रॉक सॉलिड अशी मचाण आहे. तो वरती याला खरं तर झावळ्या पण टाकलेल्या आहेत, त्यामुळे त्या झावळ्यांमधूनही आपल्याला ते मचाण पाहता येईल. या वानोशीमधलं हे बटरफ्लाय गार्डन आहे. लाकडं, त्याच्यावरती वेगळ्या वेली, झाडं आहेत जी बटरफ्लायजला अट्रॅक्ट करतात. आता याच्यावरती पावसाळ्यानंतर खूप फुलपाखरं येतात. या पाथवरून, या मार्गावरून चालताना
सगळे आजूबाजूला फुलपाखरं असणार आहेत आपल्या. तेव्हा हे बटरफ्लाय गार्डनिंग न चुकता पाहायला विसरू नका. या जेवायला दुपारीचं हे मसूरची आमटी, टाकळ्याची भाजी, कांद्याची पात, शेवायची खीर आहे, स्वीट डिश, पापड. भाकरी कशाची मावशी? नाचण्याची भाकरी. नाचण्याची भाकरी आहे. चला जेऊया आपण. बचत गटाच्या गावाच्या महिला इथलं स्वयंपाकघर चालवतात. अस्सल गावाकडचं टच असणारं हे जेवण आम्ही जेवलो. दुपारी आराम केला. 4च्या सुमारास परमे गावातील देवराई पाहायला प्रवीण आम्हाला घेऊन आला. पाटेतल्या नदीवरचा पूल व तिथला निसर्गरम्य परिसर पाहायला आम्ही थांबलो. पुलावरचे भन्नाट निसर्गाचे नजारे आम्ही पाहतच राहिलो. आपल्या स्वच्छ सुंदर पाण्याने सर्व प्राणी आणि पक्ष्यांची तहान भागवणारी नदीमाय खळाळत वाहत होती. हे पाहून पुढे निघालो. आपण आलो आता परमे गावामध्ये आणि परम्याची देवराई पाहायची आपल्याला. त्या परम्याच्या देवराईत जायचं आहे आपल्याला. ही परम्याची देवराई नक्की कशी आहे चला पाहू. आज जाऊन पाहतो तर काय भन्नाट असे नजारे होते. सह्याद्रीच्या रांगांमधून 12ही महिने वाहणाऱ्या तिलारी नदीच्या किनारी त्या काळी संस्थान असणारे हे परमे गाव. इथल्या या देवराईत कुऱ्हाडबंदी आहे. खूप सुंदर अशी देवराई, अनेक वर्ष जुनी विशाल झाडं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वेली जर पाहिले ना तुम्ही, मार्वलस. असं अजब निसर्गाचा चमत्कार मी आधी नाही पाहिलेला. इतक्या मोठ्या वेली आहेत ना, हे बघा. म्हणजे ॲनिमेटेड फिल्ममध्ये असतात ना एकदम अकराळ विकराळ, तसा प्रकारे. या देवराईतील अनेक वेली झाडांवरून खाली जमिनीवर सरपटत येतात, तर काही पुन्हा झाडावर चढतात. या जीर्ण झालेल्या वेली इतक्या मोठ्या आहेत की झाडांची खोडं वाटतात. मी जी बसलोय ना ती वेल आहे. पूर्ण जुनी होऊन अशी फिरत स्पायरल झालेली आहे, जुनी जीर्ण झालेली आहे. आणि अनेक अशा वेली आहेत. मी त्या सगळ्या वेली तुम्हाला दाखवतो. इतकी सुंदर देवराई आहे, अमेझिंग. फार प्राचीन काळापासून या निसर्गाचं वैभव आपल्या शहाण्या धोरणी पूर्वजांनी जपण्याचा एक मार्ग शोधून काढला, आणि तो म्हणजे देवराई. देवाच्या नावाने राखलेलं जंगल ग्रामस्थांच्या श्रद्धेचा भाग आहे. या वेलींनी इतके सुंदर आकार धारण केलेत की आपण या हिरव्या वनश्रीत पक्षीसंगीत ऐकत हरवून जातो. पण या नक्की कशाच्या वेल आहेत? तर या वेल गारंबीच्या आहेत. गारंबीच्या वेली या झाडावरती चढलेल्या आहेत आणि आळोके पिळोके देत 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 झाडावरती चढत चढत मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत. पण झाडाच्या खोडापेक्षा ते आपल्याला मोठ्या दिसतात आहेत. या गारंबीच्या वेली शेजारीच कडू कवठाचं पण झाड आहे, त्यामुळे वरची कवठं खाली पडलेली दिसतात आपल्याला बऱ्याच. माहिती नाही का, आपण खूप भारी वाटतं की आपण या हिरव्या वनश्रीत पक्षीसंगीत ऐकत हरवून जातो. या सगळ्या वेलींची माहिती प्रवीण आम्हाला देत होता. हा, झाडाची सीड आतमध्ये असते ना, ती इथे पडून पुन्हा परत झाड त्याने हे सगळं नवल वाटावं असंच होतं. कुठली तरी दैवी स्पंदनं असल्याचा आभास तुम्हाला इथे होऊ शकतो.
त्या वेलींचा गुंता पाहून उगाचच त्या ओळी आठवल्या. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. इतक्यात प्रवीणने कुठल्या तरी पक्ष्याची शिळ ऐकली आणि आम्ही सगळे त्याच्या मागे पाहायला जाऊ लागलो. एवढ्या दाट झुडपातल्या त्या आऊलला शोधण्यामध्ये अर्ध्या तासाने आम्हाला यश आलं आणि तेही काही क्षणांपुरतंच. गाऊन उड आऊल दिसलाय एका बाजूने, तो आमच्याकडे पाहतोय. खूप वेळ शोधल्यानंतर आता तो दिसलाय, पण खूप दूर आहे. पुढची बाजू पाहू त्याची. चला. वाट थोडीशी बिकट आहे. खूप हळू शोधावं लागतं, नाहीतर तो पळून जाईल. गुंता किती आहे वेलींचा, फंद्यांचा. असे असंख्य गुंते इथे पाहायला मिळतात. आता कॉलेज बंद झाला त्याचा ना, उडाला त्याच्यानंतर तो कॉलेज देत नाहीये. या परमेच्या देवराईला पाहून आम्ही माघारी फिरलो. वाटेतच रस्त्यावरून असं दृश्य दिसलं की पावलं गाडी बाजूला लावून आपोआप त्या कौलारू मंदिराकडे चालू लागली. नदीकाठावरचं साटेली गावचं माडांच्या गर्दीत आणि भाताच्या शेतीत एकरूप झालेलं हे शांतादुर्गेचं देखणं देवालय. निसर्गातला देव तुम्ही कधी पाहिलाय का हो? अतिशय निसर्गरम्य अशा माडांच्या भाताच्या शेतीमध्ये एक अस्सल कोकणी कौलारू मंदिर, शांतादुर्गा मंदिर साटेली, हे जे गाव आहे. आम्ही आत्ताच इकडे परमेची देवराई पाहायला गेलो होतो आणि परमेची देवराई पाहून जात असताना हे सुंदर असं मंदिर वाटेमध्ये आपल्याला लागतं. साटेलीचं ही शांतादुर्गा मंदिर पाहायला विसरू नका. अमेझिंग फील्ड आहे. म्हणजे तुम्हाला या लश ग्रीन शेतीमध्ये मधोमध माडांच्या मध्ये हे कौलारू मंदिर दिसतं आणि तुम्ही इथे थांबूनच दर्शन घेऊनच पुढे जाणार याची मला खात्री आहे. कारण इतकंही निसर्ग सुंदर समोर दृश्य तुम्हाला दिसतं आणि तुम्ही या नकळत मंदिरात येता. संध्याकाळच्या दिवे लागण्याची वेळ आणि मोठ्याच्या मोठा सभामंडप आणि गाभाऱ्यातील शांतादुर्गेची पाषाणातील कुठलाही बळीजाव नसणारी सुंदर अशी मूर्ती, हे सगळं पाहून मन प्रसन्न झालं. प्रसन्न दर्शन घेतलं. आता माघारी माणुशीत आलो. जेवण केलं.
आज स्थानिक कोकणी मासे आणि कढी असा बेत होता. एरली, लेपी आणि बांगडा. जेवण करून परत आज गावाजवळच्या जंगलाचा नाईट ट्रेलचा फेरफटका मारायला आम्हाला प्रवीण घेऊन आला. तो बेसिक माहिती देऊ लागला. सापाचा प्रकार, ओके साप, बेडूक जे काय दिसेल ते आपण बघूया. ओके ठीक आहे. चला येऊया राऊंड मारून मग. हो चालेल. चला आपण चाललोय आता नाईट ट्रेलला आणि नाईट ट्रेलमध्ये आपण काय काय दिसतंय ते बघूया आता. रात्रीचे आता 10-20 झालेले आहेत. हो, अर्ध्या तासाचं अर्धा तरी- पाऊण तास फिरणार. अर्धा पाऊण तास तरी आपण फिरणार आहोत. बघूया आपल्याला काय काय सायटिंग होतंय ते. चांगलं असेल ना, कंटिन्यू झालं सगळं आज. टॉर्चच्या प्रकाशामध्ये प्रवीणची तीक्ष्ण नजर कुठे काही सावज सापडतंय का ते शोधत होती. अर्ध्या 1 तासाने एका ठिकाणी नाईट जार असल्याचं प्रवीणने दाखवलं. एवढ्या तुटपुंज्या प्रकाशात खरं तर हा फोटो येणं शक्य नव्हतं. बराच वेळ ट्राय केला. पण ऋषीने मात्र चिकाटीने हे साधलंच आणि एक फोटो अखेर मिळाला. ज्या लोकांना निसर्ग, जंगल, प्राणी, पक्षी यांचा मुक्त सहवास पाहायला, जगायला आवडतं ना, त्यांच्यासाठी हे एक भन्नाट ठिकाण आहे. चला मंडळी, हा एपिसोड मी इथेच संपवतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये आणि तेही तळकट उद्यानामध्ये तिथली जंगलाची सफर करायला. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत राहा.